नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे उपवनरक्षक गडचिरोली विभागामध्ये आपल्याला नोकरीची संधी चालून आलेली आहे. त्या म्हणजे वनरक्षक या पदाची जागा भरायची आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण पाहायला नक्की विसरू नका. याच्यामध्ये जागा किती आहे, पगार किती आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, याविषयी आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोलीमध्ये 7/1/2025 या तारखेला माहिती आणि जनसंपर्क कार्यालयामध्ये एक विषयान्वये एक जाहिरात आली होती. ती जाहिरात अशी आहे की वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भामध्ये ही बातमी आली होती. त्याच्यामध्ये काय आहे की गडचिरोली वन विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये वाघ आहे, बिबट, हत्ती, अस्वल आणि तत्सम वन्य प्राण्यांची मॉनिटरिंग करणे, म्हणजे ती ह्यांची सर्रास तस्करी होत असते त्या भागामध्ये, म्हणजे त्याच्यात आपल्याला देखरेख करण्यासाठी तिथे एक माणूस पाहिजे. स्टडी ऑफ बिहेवियरल पॅटर्न करणे, त्याच्यानंतर जलद बचाव म्हणजे रॅपिड ॲक्शन टीम या सहाय्य करण्याकरिता कंत्राटी पद्धतीने बायोलॉजिस्ट एकची गरज आहे. आता ह्याच्यामध्ये बायोलॉजिस्ट असण्यासाठी काय काय पात्रता आहे बघा. म्हणजे जाहिरात कुठून आली आहे, कशी आलेली आहे, तर कार्यालयाचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक याच्यामध्ये दिलेला आहे. उपवनरक्षक गडचिरोली विभाग गडचिरोलीमधून हे आलेलं आहे आणि याचा मोबाईल नंबर आहे 07132232036. आता त्याच्यामध्ये जाहिरात प्रकाशित करायची अंतिम तारीख काय आहे ते 10/1/2025 आहे. जाहिरातीचं स्वरूप आहे मराठी. जाहिरातीमध्ये जी पातळी आहे ती विभागीय स्तरावरती पातळी आहे आणि मराठी वृत्तपत्रामध्ये एक जाहिरात देणे आवश्यक आहे. त्या जाहिरातीचं बिल कोणाकडे पाठवायचं ते उपवनरक्षक गडचिरोली विभाग गडचिरोलीमध्ये पाठवायचं आहे. सो याच्यामध्ये काय आहे की ही जाहिरात जी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित व्हावी या संदर्भामध्ये ही नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमची थेट मुलाखत होणार आहे. तर मुलाखत कुठं होणार आहे, याच्यामध्ये उपवनरक्षक गडचिरोली वन विभाग गडचिरोली वन विभागांतर्गत निव्वळ तात्पुरते स्वरूपामध्ये कंत्राटी तत्वावरती ठोक वेतनावरती बायोलॉजिस्ट एक हे पद भरण्याकरता पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा, मूळ प्रमाणपत्र तसेच शासकीय अर्धशासकीय विभागामध्ये अशासकीय संस्थेमध्ये संबंधित कामाचा जो अनुभव असलास त्या अनुभवाचं पत्र देखील त्याच्यासोबत लावायचं आहे. आणि स्वखर्चाने 17/1/2025 सकाळी 12:30 वाजेपर्यंत थेट मुलाखतीसाठी तिथं उपस्थित राहायचं आहे गडचिरोली विभागामध्ये. पदाचं नाव आहे बायोलॉजिस्ट. पदसंख्या एक आहे. BSc BSc किंवा झुलॉजीमध्ये त्याची पदवी असणार आहे. आणि 30,000 रुपये प्रति महिना हे एकत्रित ठोक रकमेवरती तुम्हाला तिथं अपॉइंट केलं जाईल. आता ह्याच्यामध्ये काय काय क्रायटेरिया आहे. सगळ्यात पहिला क्रायटेरिया तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. नोम असेल त्याचं महाराष्ट्राचं पाहिजे. दुसरी गोष्ट 1/1/2025 40 वर्षापेक्षा जास्त नसला पाहिजे. म्हणजे 18 ते 40 या वर्ष वयोगटामध्ये पाहिजे. मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी 45. तर विहित अर्हतेचे पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यासाठी थोडेसे शिथिल करण्यात येतील. म्हणजे समजा लोक तिथं उपस्थितच नाही राहिले, कोणी सगळे 45च्या पुढचेच आले, मग त्यातली त्यात जो तरुण आहे त्यालाच पहिलं प्राधान्य दिलं जाईल. आता बघा की पद भरतीचे सर्व अधिकार उपवन संरक्षक गडचिरोली विभाग यांना सगळे राहतील. सो तुम्हाला 17 तारखेला तिथं सकाळी 12:30 दुपारी 12:30 तुम्हाला तिथं पोचायचं आहे. एक पद आहे आणि ह्याच्यामध्ये 30,000 रुपये मानधन आहे, पगार आहे. याच्यामध्ये एक मुलाखत आहे, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होईल आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती राहील. त्यांना तुमचं काम आवडलं तर तुम्हाला ते परमनंट पण करू शकतात. त्यासाठी तुम्हाला तिथं स्वतः भेट द्यावी लागेल. सो ही माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली. ह्याच्यामध्ये तुम्हाला नवीन नोकरीविषयक अपडेटसाठी तुम्ही आजच रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.